नमस्कार मित्रांनो, आज माझ्या सुंदरशा ब्लॉगमध्ये आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आता आज पाऊस येईल असं वाटत नाही आपल्याला. आज ढग पण वेगळे वेगळे बघा, एकदम काळे काळे झालेले आहेत खूप. आणि मित्रांनो, हवा पण एकदम गार AC सारखी येते. हे बघा, ही आपली विहीर आहे इकडे. ही आपली विहीर आहे बघा, बघू शकता. ही आपली विहीर आहे बघा. ही तुम्हाला हे दिसत असेल ना, याच्यावरून चढायची असते. चिरे लावलेले, त्याच्या चिड्यांच्या खाली चिमणींचं वगैरे घर आहेत. आणि मित्रांनो, पाऊस पण घरघडतोय. मित्रांनो, हे बघा, इकडे रानबीन वाढलेलं आहे खूप. हिरवळ म्हणजे गायींना वगैरे चरायला एकदम नॅचरल आहे इथं. आता इकडे इथं पाणी बिनी भरणार तेव्हा मित्रांनो तुम्ही बघू शकतात. आणि त्याची परवाच ही नवीन नवीन वाढ झालेली आहे, करून दिलेली आहे आपल्याला. मित्रांनो, हे बघा, एकदम निसर्ग, एकदम वातावरण बघा, एकदम गावचं. आणि खूप अशी वारा सुटलेला आहे भन्नाट. बघा मित्रांनो, हा बघा, हा मुंबई गोवा हायवे. असं वाटतं आपण जन्नतमध्ये आले, म्हणजे आपल्या स्वर्गात आलोय असं वाटतं आपल्याला. आणि मित्रांनो, जी गावची मजा कुठं नाही ना भेटत, ती ह्या गावात भेटते. कारण की पावसाळ्यामधून इथे मासे चढतात, इकडे पाणी येतं, तिकडे ते यातालमध्ये खूप मोठे मोठे मासे चढतात. मित्रांनो, जर तुम्हाला बघायचं असेल तर पाऊस पडेल तेव्हा ब्लॉग पण येईल तुम्हाला लगेच. पण माझ्या चॅनलला मित्रांनो सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा बस. मित्रांनो, माझी एकच इच्छा आहे. मित्रांनो, प्लीज माझ्यासाठी एवढं पण नाही करणार, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमच्यासाठी वाटल्यास मी रोज ब्लॉग बनवीन, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा बघा, हा आपला जिओचा टावर आहे. इकडं असं निसर्ग वातावरण वरतून तुम्हाला वातावरण दाखवतो. हा बघा, हा पर्या, इथून आपण मासे पकडतो. आता काय पाणी नाही पर्याला, एकदम सुकलेला आहे. चला वरती दाखवतो, वरचा निसर्ग तुम्हाला. हा बघा, हा निसर्ग आहे. वेगळ्या आपली झाडं आलेली आहेत नवीन. परवाचा पावसामुळे झाडं आलेली आहेत. मित्रांनो, डायरेक्ट आता इकडून नाही पाऊस येणार, तिकडून दांड्यावरून ते एक कंपनी आहे, तिकडून पाऊस येतो. मित्रांनो, ते आम्हाला पण नाही माहिती कसा नाही येत. बघा, जेवण झालेलं आहे. आज जेवायच काय होतं सांगत नाही. बघा, या घरांची खूप आठवण येते आपल्याला. तुम्ही बघू शकता, सर्व मे महिन्यामधले साखर मनी सर्व गेले मुंबईला. आता बस आपण एकटे गावाला. आणि हा राता आपला धरलेला आहे, असं काम असं वाटते आपल्याला. एक पण आंबा आपण खाल्ला नाही रात्याचा पिकलेला. एवढे आंबे वरती धरलेले आहेत, आपल्याला काही दिसत नाही, समजत नाही आंबे कधी पडणार. हा मित्रांनो, ॲक्च्युली हे आंबे पावसाळ्यातून धरतात, हा कोणाला आज माहीत नाही. हा इकडचा निसर्ग, खूप सारा निसर्ग. मित्रांनो बघा, अशक्य सुंदर सह्याद्री. बघा, हे कार्तिकचं घर आहे. मित्रांनो, खूप मजा यायची. आता काय कोण नाही आपल्यासोबत, आपण एकटाच ब्लॉग बनवणार, एकटाच मजा मारणार. आपली तर मजा आहे. जेव्हा ते चाकरमानी यायचे तेव्हा आपल्याला काही ब्लॉग बनवायला भेटायचा नाही. आता काय गेलो आपली जिंदगी, ब्लॉग बनवायलाच लागणार मित्रांनो आपल्याला आता दर टायमाला. जर आपल्याला सबस्क्रायबर भरपूर हवे असतील तर मित्रांनो
काय दाखवा आता तुम्हाला मी. हे बघा, हे निसर्ग आहे मित्रांनो. इकडे हे पर्यायातून भरते, मस्त पाणी येते इकडे वरती. इकडे नाही येत, पण त्या मागच्या वर्षी इकडे पाणी लागलेलं. कुठं? त्या पुलाला आमच्या वाकडच्या. आणि आता तुम्हाला मी मध दाखवते. म्हाव मध्ये मधाचं पोल असतं ना, पकडी, ती दाखवते तुम्हाला लगेच. मित्रांनो इथं आपण भीती वाटते खूप जायला. अजून जरा जातो पुढं. हा बघा, हा पर्याय आमच्याकडे आपल्याकडेच जातो, खाली नदी जातं डायरेक्ट. हा बघा, इकडे दिसतच असेल तुम्हाला. हे बघा, हे बघा इथं. हे बघा, आपण काय पुढं जायचं नाही. परवा एक इथे ह्या इथलीच चावली होती आपल्याला एक माशी. 2 ठिकाणी चावल्या, एक गोठावर आणि एक कानात चावलेली, म्हणजे कानाच्या इकडे बाहेर. हे बघा, हा बघ, हा होल आहे मित्रांनो. आपण काय जाणार नाही तिकडं. आपली आई इकडं ते हे करते, साफसफाई. हे बघा, खूप इकडे वारा सुटलाय. बघूया, पाऊस पण खूप घडघडतोय. आणि हे बघा, एक करवंद आहे धरलेली अशा तसं नाही. बघा, हे बघा मित्रांनो, खूप सारा पाऊस आता पडणार आहे मित्रांनो. आता तुम्हाला मी वरती जाऊन तिकडे आंबे बिंबे पडलेत का बघूया. वाडीतला ब्लॉक आपल्याला आता उद्या येईल. आणि थेट आपला आता ब्लॉग 3 वाजता येईल मित्रांनो. रोज आपला ब्लॉग आता लगेच टाकणार आपण 3 वाजता. एडिटिंग पण करायला लागेल मित्रांनो. काय चुकलं असेल बोललं ते पण जरा ते काढायला लागणार आहे आपल्याला. बघू इकडे काय काय आहे. हे हा मुंबई गोवा हायवे दाखवतो तुम्हाला आता मी. असा दोन्ही साईडनी गाड्या चालू झालेल्या आहेत आता मित्रांनो. आता मी सेल्फी स्टिक घेणार आहे, मग तुम्हाला नीट एकदम निसर्ग येईल बघायला. गावची म्हणजे मुंबईची लोक गावाला राहायचा प्रयत्न होतो, पण ती काय राहत नाही. त्यांच्या शाळा असतात, कामं असतात मुंबईला. गावाला काय शाळा, इकडे कामं बिमं